श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा व्हिडिओ थोडासा खास असणार आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या पुण्यतिथीबद्दल। स्वामींची पुण्यतिथी येणार आहे 15 एप्रिलला 2026 मध्ये। आणि या दिवशी आपल्याला किंवा या दिवसापर्यंत आपल्याला स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून स्वामींचा वरदहस्त आपल्यावर राहील। तर ह्या सेवा आपण नेहमी करतो त्याच सेवा करायच्या आहेत, काही वेगळं असं करायचं नाही आहे। पण नेमकं काय काय करायचं आहे तेच आपण जाणून घेऊया। आणि चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर 15 एप्रिल 2026ला आहे स्वामींची पुण्यतिथी, आणि या दिवशी आपल्याला आवर्जून काही सेवा 100% करायच्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली सेवा म्हणजेच नामस्मरण। जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं स्वामींचं नामस्मरण करा। श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लो दिगंबरा, गुरुदेव दत्त। स्वामींची जी नावं आहेत ना, त्यांचं जप नक्की करा। आता तुम्ही म्हणाल की नामस्मरण कसं करायचं, तर नामस्मरण तुम्ही कुठेही केव्हाही आणि कधीही करू शकता। फक्त तुमचं मन हे शुद्ध असलं पाहिजे, मन विचलित झालं नाही पाहिजे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला जपमाळ असते ती घेऊनही तुम्ही स्वामींची जप करू शकता, किंवा लिखित नामस्मरण असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तुम्ही अक्षरात लिहून नामस्मरण करू शकता। त्याच्यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र। जोपर्यंत पुण्यतिथी आहे, स्वामींची पुण्यतिथी येते 15 तारखेला, तोपर्यंत रोज 11 वेळा न चुकता तारक मंत्र म्हणा, आणि ह्याचा फरक तुम्हालाही 100% जाणवेल। आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला आल्यासारखी वाटेल। तिसरी सेवा म्हणजे काय? तिसरी सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण किंवा स्वामी सारामृतांचं पारायण। ते किती दिवसाचं? एका दिवसाचं करू शकता, 7 दिवस आहे 7 दिवसाचं करा, पण नक्की एकदा तरी स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत जे गुरुचरित्र आहे आणि स्वामींचं सारामृत आहे त्याचं पठण मात्र नक्की करा। पठण करा किंवा पठण करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत। जमत नसेल तर एकदा मात्र श्रवण मात्र नक्की करा। जे वयस्कर माणसं आहेत किंवा धावपळीमुळे म्हणजे कामाच्या धावपळीमुळे खूप साऱ्या महिलांनाही ते करायला जमत नाही, तर तुम्ही श्रवणही करू शकता। त्यानंतर ह्या सेवा आपण रोज करतो, स्वामींच्या चरणी अर्पण करतो। महत्त्वाची सेवा म्हणजे काय की गरजू लोकांना मदत, अन्नदान। जेवढं जमेल तेवढं या दिवसापर्यंत तुम्हाला अन्नदान करायचे आहे, एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करायची आहे, जो कुठेतरी अडकलेला आहे, त्याला मार्ग सापडत नाही आहे, आणि स्वामी तुमच्या रूपामध्ये येऊन त्याला तो मार्ग दाखवणार आहे। त्यामुळे पुण्यतिथीपर्यंत जो कोणी नडलेला गरजू व्यक्ती तुम्हाला भेटेल त्याला 100% मदत करा। याच्या वेळेस असा विचार करू नका की मी 100 रुपयाचं अन्नदान करू की मी 1000 रुपयाचं करू। जशी तुमच्या म्हणतात ना, जे तुम्ही द्याल ते हजारो पटीने आपल्याकडे येतं। जर तुम्ही 100 रुपये दान दिले तर 1000 रुपये येतील, 1000 रुपयाचं दान दिलं तर लाखो रुपये येतील। हे पैशाच्या स्वरूपात असेल का? असं नाही। हे कोणताही मौल्यवान म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुण्य कमवता, पुण्याचं मोजमापन आपण करू शकत नाही, त्यामुळे ते कोणत्या रूपाने तुमच्यासाठी स्वामी नक्की घेऊन येतील। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या स्वामींच्या सेवा तुम्हाला पुण्यतिथीपर्यंत करायचीच आहे। त्याचप्रमाणे एक छोटीशी सेवा मी सांगते की स्वामींना जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल किंवा तारक मंत्र म्हणाल, ते तारक मंत्र आवर्जून आपल्या घरातील लहान मुलं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती त्यांना ते प्यायला द्या। तारक मंत्र तुम्ही स्वतःही प्या, तारक पाणी। त्याच्यानंतर ते जे जल आहे ते आपल्या घरामध्ये शिंपडा, जेणेकरून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये राहील। आणि ह्या पुण्यतिथीपर्यंत तुम्ही जर ह्या सेवा करताय, ह्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या स्वामींना सांगा, स्वामी बरोबर सगळ्या अडचणी दूर करतील। स्वामींचरणी तुमचं जे साकडं असेल ते मागा। मठात जाता येत असेल रोज तर रोज मठात जा, स्वामींकडे बसा, स्वामींकडे बघा, आणि ज्यावेळेस मी स्वामींकडे बघाल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की स्वामी आपोआप सगळं तुमचं ऐकत आहे। आणि ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशी तर आवर्जून मठात जा, जाताना एक नारळ स्वामीच्या चरणी अर्पण करा, बाकी काही स्वामींना लागत नाही। तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, नक्की करा। स्वामींच्या छोट्या सेवा नक्कीच करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ, आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन माहिती घेऊ।
आणि मला वाटतं की माझे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, त्यासाठी तुमचा खूप खूप मनापासून आभार, कारण की आपण आता 30K सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.